धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण केली आहे। एका गावात पुरात अडकलेल्या चौघांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अगदी धाडसीपणे वाचवलं। ओमराजे यांनी स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून स्थानिक यंत्रणा आणि एनडीआरएफच्या मदतीनं आजी आणि नातवाला सुखरूप बाहेर काढलं। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या धाडसी कार्याचं सगळीकडनंच कौतुक होतंय। बघूया। जीवाची बाजी लावणारे हे आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। परंड्यातील वडनेरमध्ये पत्र्याच्या घरातील 4 जणांच्या कुटुंबाला पाण्याने वेढलं होतं। या चौघांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ सह खासदार ओमराजे निंबाळकर छाती इतक्या जास्त वाहत्या पाण्यात उतरले आणि मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास सुरू झाला सुटकेचा थरार। परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये 4 जण पुरात अडकले होते। घराच्या पत्रावर बसून ते मदतीच्या प्रतीक्षेत होते। एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळ गाठत अडकलेल्यांना बोटीत घेतलं, मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यानं बोटीचं इंजिन बंद पडलं। बोट एका शेडला धडकली आणि पाण्यात अडकली। माणसं जास्त असल्यामुळे बोट वाहून जाण्याची शक्यता होती। अडकलेल्यांना वाचवण्यासाठी खासदार ओमराजे यांच्यासह इतर काही जण थेट छातीभर पाण्यात उतरले। अडकलेल्या बोटीकडे दोऱ्या टाकल्या। वाहत्या पाण्यात बोट दोरीनं ओढत अडकलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढलं। ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर अन्नाचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण का करायचं नाही। मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो। ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर ते 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा, मला वाटतं त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं ह्याचा नितांत आनंद आहे। लोक आधी बुडाले, तिकडे वाहून गेले। मदत घेऊन जाणार म्हणजे काय करणार मला माहीत नाही। तिथे आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्या भागातले हे गुडघाभर पाण्यामध्ये फिरतायत। पहा तुम्ही, आमचे जे आमदार आहेत तिकडे स्वामी म्हणून ते प्रवीण स्वामी ते काम करतायत आणि हे उद्या परवा मदत घेऊन निघणार। ते का गेले नाही? कारण काल ह्यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती। गेल्या 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं कहर केला। भूम, परंडा, उमरगा, वाशी या तालुक्यात हाहाकार उडाला। अनेक गावांना पाण्याचा विळखा पडल्यानं शेत शिवारांचं प्रचंड नुकसान झालं। जमीन अक्षरशः खरडवून गेली। सोयाबीन, तूर, कपाशी ही पाण्यात बुडाली। केळीसह अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या। शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं सरकारनं काय करावं लागेल की शेतकऱ्यांच्या सरसकट नुकसानग्राही धरून या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला एक शेतकऱ्यांची भर म्हणून या ठिकाणी आर्थिक लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी एक आधार या सरकारकडून मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं। हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यायला पाहिजे सरकारनं। ती सुद्धा अपुरी आहे ह्या दिवसामानाने, कारण प्रचंड नुकसान झाले। अतिवृष्टीनं भरपूर नुकसान झालेलं आहे, तर हेक्टरी 50,000 रुपये शासनानं तात्काळ मदत द्यावी। अतिवृष्टीनं धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 30 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। शेत शिवाराला तलावाचं स्वरूप आलंय। हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी आता पुरता धास्तावलाय। सगळं पाणी भरलेलं आहे शेतात। माझी शेत 2 एकर जमीन आहे। मी कर्ज काढून या शेतकरी पेरणी केलेली आहे इथं आणि पूर्ण पाण्यानं वाहून गेलेलं आहे। काही राहिलेलं शिल्लक नाही। बघा, सरकारला सांगायची विनंती आहे मला, हे पूर्ण कर्जमाफी करावं आणि ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावं। हा जोडून विनंती आहे। मी कर्जबाजारी झालं आहे, आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। माझा संसार पूर्ण उघड्यावर संसार गेलेला आहे माझा। समधी पार नुकसान झाले। 4 दिवस झालं पाऊस सतत नाही येण्यामुळे काही ठोलनी जमीन खरडून गेली। सोयाबीन पार झालं साहेब, काही नाही समजा पार साफ झालंय। जनावर 2 असलेली जनावर सुद्धा गेल्यात पाण्यात। काही राहिले साहेब, काय माती सुद्धा पीक नाही तर नाही, माती सुद्धा राहिले साहेब। मोटर गेली, पाईप गेले, समजे साहेब पार काय झाडं झुडपं समजे सत्यानाश झाला साहेब।
पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे धाराशिवच्या दौऱ्यावर होते. भूममध्ये मात्र संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवला. तात्काळ मदत द्या अशी मागणी केली. दरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे जाणं पसंत केलं. शेतकरी खूप अडचणीत आहे, मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. म्हणजे अशी परिस्थिती कधी आली नसेल शेतकऱ्यांना आतापर्यंत. इतकी वाईट परिस्थिती आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे संवेदनशील आहेत, सरकार आमचं संवेदनशील आहे आणि त्यामुळे योग्य निर्णय सरकार या बाबतीमध्ये घेईल. अतिवृष्टीमुळे बळीराजांवर मोठं संकट ओढावलंय. कधीही भरून न येणारं नुकसान झालंय. अशा परिस्थितीत मायबाप सरकारनं लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा. रहीम शेखसह पुढारी न्यूज, धाराशिव.